आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चेहऱ्यावरील सर्व प्रॉब्लेम जे आहेत ते दूर करून चेहऱ्यावरती 15 ते 20 मिनिटात इन्स्टंट ग्लो आणणारा असा हा संत्र्याच्या सालीच्या पावडरीपासून बनवलेला होममेड असा फेस पॅक। हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ। कसे आहात सगळे? आय होप की तुम्ही सगळे छान असाल, सुंदर असाल। तसेच या भयंकर कडाकीच्या थंडीत तुम्ही तुमच्या चेहऱ्याची तसेच तुमच्या केसांची छान अशी काळजी घेत असाल। तर बघा, त्यातलाच एक आपण चेहऱ्यासाठी म्हणजे आपल्या स्किनसाठी एक छान असा घरगुती उपाय घेऊन आलेलो आहोत। तर इन्स्टंट ग्लो चेहऱ्यावरती तुमच्या या उपायाने येणार आहे। त्याचप्रमाणे चेहरा उजळ होणार आहे, चेहऱ्यावरील काळेपणा जो आहे तो कमी होऊन चेहऱ्यावरील एक प्रकारची चमक येणार आहे। त्याचबरोबर बघा, तुमच्या चेहऱ्यावरती मुरुमांचे डाग असतील, पिंपलचे डाग असतील, तसेच पिगमेंटेशन, सुरकुत्या, जे काही तुमच्या चेहऱ्यावरती प्रॉब्लेम्स असतील तर ते या फेस पॅकमुळे तुमचे कमी होणार आहेत। इन्स्टंट ग्लो येणार आहे चेहऱ्यावरती। तुम्हाला कुठं बाहेर जायचं असेल अर्जंटमध्ये, पार्टीला, समारंभासाठी, लग्नासाठी आणि तुमच्याकडे वेळ नसेल पार्लरला वगैरे जाण्यासाठी, फेशियल करण्यासाठी, तर नक्की हा उपाय जो आहे तो 10 ते 15 मिनिटात तुमच्या चेहऱ्यावरती इन्स्टंट ग्लो आणेल। तसेच एक प्रकारची चमक तुमच्या चेहऱ्यावरती या फेस पॅकमुळे येणार आहे। अगदी साधा सिंपल घरातील आपण साहित्य यूज करून बनवलेला हा फेस पॅक आहे, पण एवढा छान आणि पॉवरफुल हे आहे, तुम्हाला याचा रिझल्ट 15 ते 20 मिनिटातच जो आहे तो भेटून जाणार आहे। तर अशा पद्धतीनं आपण हा फेस पॅक जो आहे तो बनवणार आहे। तर बघा, मी स्टार्टिंगला तर तुम्हाला सांगते की यामध्ये आपण काय काय इन्ग्रेडियंट जे आहेत ते वापरलेले आहेत या फेस पॅकमध्ये। तर सगळ्यात आधी तर आपण यामध्ये वापरलेले आहे ते म्हणजे ऑरेंज पील पावडर। म्हणजेच काय, संत्र्याची जी साल असते तर त्याची पावडर जी आहे ती आपण यात यूज केलेली आहे। तर बघा, ही जी ऑरेंज पील पावडर म्हणजे संत्र्याच्या सालीची जी पावडर असते ती तुम्हाला कॉस्मेटिक स्टोअरमध्ये देखील उपलब्ध आहे, भेटते, ऑनलाईन देखील भेटते। जर तुम्हाला ऑनलाईन नसेल खरेदी करायची तर तुम्ही घरी देखील ही ऑरेंज पील पावडर म्हणजे संत्र्याच्या सालीची जी पावडर आहे ती तुम्ही घरी देखील बनवू शकता। तर बघा, तुम्हाला हे घरी बनवण्यासाठी काय करायचं आहे, तर तुम्हाला आपण जे संत्री आणतो तर त्याची साल फेकून न देता ती तशीच साल कट करून एखाद्या ताटामध्ये किंवा एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये तुम्ही हे उन्हाला छान असं वाळवून घ्या। 1-2 दिवस वाळल्यानंतर कडक तुम्ही हे मिक्सरला बारीक करा। तयार झालेली आहे तुमची ऑरेंज पील पावडर। तर ह्या ऑरेंज पील पावडरचे म्हणजेच संत्र्याच्या सालीची जी पावडर असते त्याचे आपल्या स्किनसाठी भयंकर फायदे आहेत। तसेच आपल्या केसांसाठी देखील याचे भयंकर फायदे आहेत। तर बघा, या ऑरेंज पील पावडरमध्ये म्हणजेच संत्र्याच्या सालीची जी आपण पावडर घेतलेली आहे तर त्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतात। तर ते विटॅमिन सी आपल्या चेहऱ्यासाठी खूप जास्त फायदा देतात। तसेच बघा, याच्यामध्ये ऑरेंज पील पावडरमध्ये अँटीबॅक्टेरियल हे गुणधर्म देखील यामध्ये खूप जास्त प्रमाणात असतात। तर त्यामुळे मुरूम जे आलेले असतात, पिंपल जे आलेले असतात ते कमी होण्यासाठी, तसेच जो डार्कनेस आलेला असतो किंवा वांगाचे जे डाग गडद पडलेले असतात तर ते फेंट होण्यासाठी देखील ऑरेंज पील पावडरचा खूप जास्त आपल्याला इथं मदत होणार आहे। तर यासाठी आपण इथं ऑरेंज पील पावडर घेतलेली आहे। त्यानंतर बघा, आपल्याला दुसरा जो इन्ग्रेडियंट लागणार आहे तो म्हणजे चंदन पावडर। तर चंदन पावडरचे देखील खूप जास्त फायदे आहेत आपल्या स्किनसाठी। आपल्या स्किनवरील काळेपणा जो आहे तो कमी करण्यासाठी, स्किनवरील काळेपणा कमी करून चेहरा उजळ बनवण्यासाठी, तसेच जर तुमची स्किन तेलकट असेल तर तो चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करून चेहरा जो आहे तो थोडासा ड्राय किंवा तेलकटपणा कमी करण्याचं काम जे आहे ते इथं चंदन पावडर करणार आहे। त्यानंतर बघा, पुढचा जो इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मध। तर थंडीमध्ये मध म्हणजे चेहऱ्यासाठी अगदी वरदान आहे। तुम्ही नक्की मध आपल्या चेहऱ्यासाठी थंडीमध्ये कोणत्याही फेस पॅक तुम्ही जर बनवत असाल तर त्यामध्ये नक्की मध थोडासा ॲड करा। तर मध आपल्या स्किनला मॉइश्चर देण्याचं, आपल्या चेहऱ्यावरील ड्रायनेस कमी करण्याचं काम करणार आहे। तर त्यासाठी आपण इथं मध घेतलेला आहे। त्याचप्रमाणे पुढचा जो इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे ते आहे दही। तर दही देखील थंडीमध्ये आपल्या चेहऱ्यावरती
ड्रायनेस कमी करण्याचं, चेहऱ्याला मॉइश्चर देण्याचं, चेहरा चमकदार बनवण्याचं काम करते. खूप छान फायदे आहेत दही आणि मधाचे आपल्या चेहऱ्यासाठी. थंडीमध्ये तुम्ही नक्की हे दोन जे आहेत ते इन्ग्रेडियंट यूज करा तुमच्या चेहऱ्यासाठी. चेहऱ्याचे कोणतेही प्रॉब्लेम तुम्हाला थंडीमध्ये होणार नाहीत. तर बघा, हे जे आपण इन्ग्रेडियंट वापरले आहेत, तर यानंतर आपल्याला लास्टचा जो इन्ग्रेडियंट लागणार आहे तो आहे रोज वॉटर. तर रोज वॉटर देखील चेहरा टवटवीत करण्यासाठी, चेहऱ्यावरती तजेलदारपणा येण्यासाठी आपल्याला उपयोगी पडणार आहे. तर एवढे इन्ग्रेडियंट आपल्याला हे फेस पॅक बनवण्यासाठी लागणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते की आता हे फेस पॅक जो आहे तो बनवायचा कसा आहे. चला तर आपण बघूया की हा फेस पॅक कशा पद्धतीनं मी बनवलेला आहे. तर बघा, हा फेस पॅक बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी इथे एक छोटासा बाऊल घेतलेला आहे आणि यात पहिली जी गोष्ट आपल्याला ॲड करायची आहे ती ऑरेंज पील पावडर, म्हणजेच संत्र्याची जी साल असते तर त्या सालीची पावडर जी आहे ती इथं मी 1 चमचा घेतलेली आहे. तर मी इथं ही ऑफलाईन कॉस्मेटिक स्टोअरमधून आणलेली आहे. तर तुम्हाला देखील स्टोअरमध्ये भेटली तर घ्या तुम्ही, नाहीतर तुम्ही ऑनलाईन देखील मागवू शकता. नसेल तर तुम्ही ही पावडर जी आहे ती घरी देखील बनवू शकता. तर बघा, याच्यानंतर मी पुढची जी गोष्ट घेतलेली आहे ती म्हणजे चंदन पावडर. तर इथं चंदन पावडर देखील आपल्याला 1 चमचाच घ्यायचा आहे. जेवढी क्वांटिटी तुम्ही ऑरेंज पील पावडरची घेतलेली आहे तेवढीच क्वांटिटी तुम्ही चंदन पावडरची जी आहे ती तुम्ही घ्या. तर अशा पद्धतीनं मी 1 चमचा ऑरेंज पील पावडर आणि 1 चमचा जे आहे ती चंदन पावडर घेतलेली आहे. तर नक्की हा उपाय एकदा करून पहा. बघा तुम्हाला काय रिझल्ट येतात ते. 100% मला खात्री आहे की याचे रिझल्ट तुम्हाला खूप छान असे भेटतील आणि तेही अगदी 15 ते 20 मिनटात. तुम्हाला स्किन जी आहे ती अगदी ग्लोईंग झालेली तुम्हाला दिसणार आहे. 15 ते 20 मिनटात चेहऱ्यावरती एक प्रकारचा ग्लो आलेला तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यानंतर बघा, पुढची जी गोष्ट आपल्याला यात ॲड करायची आहे ती म्हणजे मध. तर इथं मी 1 चमचा मध जो आहे तो ॲड केलेला आहे. तुमच्याकडे कोणता मध अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं हा मध जो आहे तो या पावडरमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर अशा पद्धतीनं एकदा करून पहा. मला खात्री आहे की नेक्स्ट टाईम देखील तुम्हाला कुठे अर्जंटमध्ये बाहेर जायचं असेल तर नक्की तुम्ही हाच उपाय ट्राय कराल. खूप छान रिझल्ट आहेत या फेस पॅकचे. त्यानंतर बघा, याच्यामध्ये मी 1 चमचा जे आहे ते दही घातलेलं आहे. तुम्हाला जर दही नसेल वापरायचं तर तुम्ही यामध्ये थोडंसं कच्चं दूध जे असतं तर ते देखील तुम्ही ॲड करू शकता. शक्यतो तुम्ही दहीच यूज करा, जेणेकरून स्किन जी आहे ती तुमची अगदी सॉफ्ट अशी तुम्हाला भेटेल. तर बघा, याची मला कन्सिस्टन्सी आहे ती थिक वाटते, घट्ट वाटते. तर त्यामध्ये आता आपल्याला थोडंसं जे आहे ते रोज वॉटर म्हणजेच गुलाब पाणी जे आहे ते मी यात ॲड करणार आहे. तुम्हाला जर रोज वॉटर नसेल वापरायचं तर तुम्ही आणखीन थोडी दह्याची किंवा तुम्ही जर दूध घेतला तर दुधाची प्रमाण जे आहे ते वाढवू शकता आणि तुम्हाला हव्या तशा कन्सिस्टन्सीमध्ये ही पेस्ट जी आहे, ही पॅक जो आहे तो बनवू शकता. जास्त थिक देखील नका ठेवू हा पॅक आणि जास्त पातळ देखील नका करू. तुमच्या चेहऱ्यावरती हा व्यवस्थित लावता येईल अशा पद्धतीनं ह्याचं प्रमाण जे आहे ते तुम्ही ठेवा. तर तुम्ही कमी जास्त यात रोज वॉटर घालणार असाल, रोज वॉटर, दही वाढवणार असाल तर दही किंवा दूध घालणार असाल तर दूध. तर अशी कन्सिस्टन्सी तुम्ही तुम्हाला जशी हवी आहे त्याच्या पद्धतीनं कमी जास्त करू शकता. मला हे अजून थोडंसं घट्ट वाटतं त्यामुळं मी अजून थोडंसं यात रोज वॉटर जे आहे ते ॲड केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आता हे मिश्रण जे आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. खूप छान आणि खूप पॉवरफुल असे आपण इन्ग्रेडियंट यात यूज केलेले आहेत, ज्या प्रत्येक इन्ग्रेडियंटचा आपल्या स्किनसाठी खूप छान असा फायदाच भेटणार आहे. तर अशा पद्धतीनं आपलं ही पॉवरफुल आणि इन्स्टंट चेहऱ्यावरती ग्लो देणारी पॉवरफुल फेस पॅक जो आहे तो बनून रेडी आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीनं नक्की हा फेस पॅक जो आहे तो एकदा जो आहे तो बनवून पहा. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा छान, साधा, सिंपल पण खूप जास्त पॉवरफुल 100% तुम्हाला 15 ते 20 मिनटात रिझल्ट देणारा असा हा फेस पॅक जो आहे तो अशा पद्धतीनं बनवायचा आहे.
तर आता हा लावायचा कसा, तर बघा तुम्ही 15 ते 20 मिनटं तुम्हाला कधी वेळ असेल तेव्हा तुम्ही नक्की हा फेस पॅक चेहऱ्यावरती लावा. बघा तुम्हाला 15 ते 20 मिनटानंतर लगेचच तुमच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचा ग्लो आलेला तुम्हाला दिसणार आहे. चेहऱ्यावरचा जी चमक कमी झालेली होती ती जाऊन चेहरा जो आहे तो टवटवीत तुम्हाला झालेला दिसणार आहे. जर तुम्हाला अर्जंटमध्ये नक्की कुठं जायचं असेल तर हा उपाय एकदा करून पहा. मला 100% खात्री आहे की नंतरच्या वेळी देखील तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करा. जर तुम्हाला याचे छान अजून रिझल्ट हवे असतील तर हा उपाय कंटिन्यू तुम्ही ठेवू शकता. आठवड्यातून एकदा दोनदा नक्की असे ट्राय करत राहा, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरील जे प्रॉब्लेम्स आहेत वांगाचे, मुरुमांचे, सुरकुत्यांचे ते हळूहळू या उपायाने कमी होतील. तर नक्की करून पहा आणि याचे रिझल्ट देखील काय येतात ते देखील मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच तुम्हाला जर आपला व्हिडिओ हा आवडला तर व्हिडिओला देखील नक्की एक लाईक करा. व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या व्हिडिओचे फायदे भेटतील. तसेच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आपले असे छान छान व्हिडिओ पाहायचे असतील तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.